उद्यापासून शाळा सुरू होणार आहे म्हणून आदल्या दिवशी नवीन टीचरला काहीतरी द्यायचं आहे म्हणून गौरीचे इथे प्रयत्न सुरू होते। या बाबतीत गौरी अगदी तिच्या पप्पांवर गेली। तिला नवीन नवीन गोष्टी करून बघायला खूप आवडतात आणि ज्या गोष्टी तिला जमत नाहीत त्या ती आजीकडून करून घेत असते। आजही तिने आजीला डोरेमॉन केक बनवायला लावला होता। रात्री दीपक गौरीच्या पुस्तकांना कव्हर लावत होते। खरं सांगायचं तर गौरीच्या बाबतीत आमची थोडी कामं वाटून घेतली आहेत। शाळेच्या ॲक्टिव्हिटीज असोत किंवा होमवर्क हे बहुतेक करून दीपकच बघतात आणि माझं काम म्हणजे तिला उठवणं, तिला रेडी करणं, सकाळचा नाश्ता, दोघांचे डब्बे आणि तिला ट्युशन्सला वेळेवर सोडणं। टिफिन्सच्या बाबतीत गौरीचे खूप चोचले आहेत। कधी कधी तिचा हट्ट पाहून चिडचिडही होते, पण मग मला माझं बालपण आठवतं। मी सुद्धा माझ्या आईला असाच त्रास द्यायचे। मला हेच पाहिजे, तेच पाहिजे असं सतत चालू असायचं। आईची औषधं सुरू असायची, तिला सकाळी उठायलाही त्रास व्हायचा, पण तरीही माझे हट्ट काही कमी व्हायचे नाहीत, कारण तेव्हा इतकं काही समजतही नव्हतं। पण एक गोष्ट अगदी खरी आहे, आई झाल्यावरच आईचं महत्त्व जास्त कळतं। चलो आजसाठी इतकंच, भेटूयात उद्या, तोपर्यंत बाय अँड थँक्यू।